त्याची नाही अवस्था सेम होती नाही का. तो कर्जात मी कर्जात आणि गेला काय मग हा त्याला सापडा आयटम सोडून गेल तर चालत केस काय बारीक करून यमदूतला ते याला ब्रह्मदेवाला फोन लावतो लाव बरं त्याला म्हणा दममानी घ्या ना थोडं काय एवढा बाराबार चाललंय म्हणा. मग काय म्हणा असं बाई माझी कालचीच गमत बरं का. तुला थोड्या आम्हाला सांगतो. मी टाकले होते 1300 रुपये बरं का. काल मी 1300 मी 1300 तुला सांगतो 700 रुपये गेले. 700 गेले 50% अमाऊंट मी रेकॉर्ड झाली ती. आता ती मार्केट बरोबर चाललं होतं. मी ऑपोजिट जाऊन थोडे थोडे पॉईंट काढले. याला कणायला जाऊन डबल करून सर्व बाजूला एक घेतला आता एक एक लॉट निकामवले मी आणि मी ऍड केले 2 लॉट पैसा आला 2 लॉट ऍड करून त्याच्यात पैसा तमाम खेळ त्याने सारे नेले गाडी 400 रुपये लॉसला. मला असं टेन्शन आलं. मग 250ला एक एंट्री घेतली फक्त 100 रुपये निघले तेवढं ब्रोकरेज गेलं. म्हणजे आला काहीच नाही रुपया नाही आला शिमगा नाही तसम्या गेला मिरच्या गेल्या असा बॉम्बला. असं गंमत आहे काय सांगा तुला. कमी ना कमी तो 2.5-3 लाख रुपये महिना कमावायचा तो ठीक आहे. पण ते जवळ घुसत नाही तवर कळत नाही ना. ते आहे इथं विखे पाटील आहे ना तिथं तर टाकलाच ना कधी नाद फुळत आलाच नाद फुळ 4 रुपयाचं वेग करायचं 25 दिन पैसा ते जेव्हा जातात ना कळून येत नाही. पण तेवढ्या बाबतीत मी माझ्या मित्राला मानतो भाई फुल खतरनाक इंजिनियर झालेला आहे. पण कामाला माझ्या सोबत त्याचे नाही का इंजिनियर काय मानतो त्याला मार्केट करतो नाही का फॉरेक्स मार्केट करतो ना आपलं इंडियन मार्केट करतो. पण ज्यावेळेस लॉट साईज छोटी होती का याची शेअरची त्यावेळेस करायचं नाही का आणि हे शेअर घ्यायचं ते छोटे शेअर घ्यायचं कमी प्राइस वाले. आता ते माझ्यासोबत म्हणे श्रीमंत झाला पण मी कटिंगला तुलाच उचलो ना आणि एवढं लक्षात ठेव कारण मी श्रीमंत नाही जाऊ झाला मा मित्र कुठं गल्लीचे लोक नाही तू झाला तर ठीक आहे. 1 साइड 2 साइडचा मॅटर नाही भाई. नाही रे 1 साइड जगायला गेले मी एवढा टेन्शन मध्ये आला गेले एवढं ना उभे करायचे हिसाबात घ्या असे सगळे महाग का. हा असे उभे करता येईन असे ठीक आहे ना आपण मग 2 पार्टिशन करू ठीक आहे. 2 पार्टिशन केल्यानंतर मग तो साईडचे मारून घेऊ आधी मग नंतर वरची कट करू ठीक आहे. 1 साइड 2 साइडचा मॅटर नाही भाई. नाही रे 1 साइड जगायला गेले मी. तू जी दाखवली का कटिंग त्या पद्धतीने कटिंग टेन्शन काय घेऊ नको जाऊ. विश्वास आहे माझा विश्वास आहे ते काय म्हणते गर्लफ्रेंड जोडून गेले तरी जरा कटिंग काय बारीक करू नको. तेच भाई कटिंग केस बारीक ते कमी झालं टेन्शन नाही ना ती जोडून गेलं टेन्शन आहे. पण हे युट्यूबला एसटी मला वाटतं पोस्टर डायरेक्ट एसटी समजेल गर्लफ्रेंड जोडून गेली तरी जरा भाऊ केस काय जादा कमी करू नको तेच समजेल. वाटलं तर माय व्हिडिओ ठेव तू डायरेक्ट माय व्हिडिओ ठेव बनवून ठेव म्हणजे कसा तर आपल्या दोघांचं एक कॉम्बिनेशन खतरनाक कशी होईल ना ते एकदम. हे मागून अशी जेवढी अशी होते ना तेवढे कमी करायचे. कानावरती जेवढे वाकडे होते का ते कमी करायचे. सगळे कमी करू सगळे गाणे आपण थांबतो भले 15 दिवसाला कटिंग करणं आहे ना. अरे मग मी श्रीमंत नाही जाऊ झाला मा मित्र कुठं गल्लीचे लोक नाही तू झाला तर ठीक आहे. श्रीमंत झाला तर पण मी कटिंगला तुलाच उचलो ना आणि एवढं लक्षात ठेव कारण थोडी नाही ना एक प्लॅन चालला ना डोक्यात नाही काय हे डायरेक्ट होम सर्व्हिस चालू करायची घरी जाऊन कटिंग. अरे पण एवढं सेटअप कुठं हे करणार नाही एकटा थोडी नाही करणार आहे ना. मग समजा आता पब्लिक समजा ना पब्लिक नुसार प्लॅन चाललाय माझा ना डोक्यात. मग त्याला काय सिस्टम हॅक करायचं सगळं ना डायरेक्ट पुरी सिस्टम प्रोसेस करावं लागणार त्याशिवाय नाही पण भविष्यात करू शकतो ना. चाललाय बघू आता कोणत्या कंपनीचे 4 नंबर म्हणजे कोणती करते 4 नंबर कोणती कंपनी LNT
मग पहिला कोणता होता? 8 ऑनला. हा का? ती चेंज केली का? कधी चेंज केली? आता नोव्हेंबर महिन्यात. आता नोव्हेंबर मध्ये म्हणजे 3 महिने झाले चेंज केले. 3 महिने झाले का? नोव्हेंबर डिसेंबर ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च 4 झाले रे. हे नवीन वर्ष लागलं पण त्याचे दिवस पटापट चालले. मग काय याला फोन लावू का? यमदूतला ते याला कर्मचाऱ्याला फोन लावू का? लाव बरं त्याला म्हणा दममानी घ्या ना थोडं. काय एवढा बरोबर चाललंय म्हणा. मग काय म्हणा असं बाई. काय व्हायना जिंदगी म्हणा, जिंदगी जण झाली एकदम. ना काही करावं नाही मला असं टेन्शन आलंय. एक तर काही व्हायना जाईना नुसते दिवस पळते. तो ते काय चाललं होतं प्लॅनिंग जायचं ते फळाचं काय ते करायचं म्हणून. करायचं होतं असायची मोठं नाही होत. मोठं नाही बघ. पैशाचं बजेट नाही बसत ते मी करायची इच्छा नाही राहत. पण बरं होतं का प्लॅन तो? बरं म्हणजे सक्सेस लय झाला असतं पण इथं विखे पाटील आहे ना, तिथं तर टाकलाच ना कधी. नाद फुळत चाललास, नाद फुळ. तुला तर म्हणलो होतो मी, काय खर्च तरी किती येईल त्याला? 10,000 लय झाले. मी म्हणतो 10 जाऊन दे ना, 10,000 गेलं तर काय अडचण आहे ना. पण एकदम बिझनेस सेटअप होता चांगला एकदम मस्त म्हणजे ना. त्याच ऐक काय थोडं आहे ना, काय झालं मध्ये घरी होतो ना, त्याच्यामुळे थोडं देणं घेणं जरा जादा झालंय. कामाला जायला लागलं तुला माहिती लोक दम नाही खाती कोणत्या गोष्टीला. आता भाऊ लोक विचारत नको, लोकांचं कुठे गाडी. त्याच्यामुळे ज्यांच्याकडून घेतले होते त्यांचे लगेच पगार व्हायचे 2 दिवस अगोदरच लगेच फोन चालू होत्या. आता ते विषय कसा आहे, पण ते विषय काय माहिती का, ते समजा आता ठीक आहे पण ते जवळ घुसत नाही तवर कळत नाही ना. ते आहे. घुसल्यानंतर लिंक लागायची ना, आईला घुसलाय भाऊ आता. अभ्यास झोपलं 1 लाखाला अभ्यास झोपलाय भाऊ असून थोडंफार ना. त्याच मला नाही माहिती भाऊ, मी विचारलेलंच नाही त्याला. लई नसतं बरं का तेव्हा, पण थोडंफार असं 5-15 हजार असं लागत भाजी घेतली डायरेक्ट. कोण आहे रे? तुला सांगायच ना ते यांनी योगेश त्यांनी भाजी घेऊन टाकली. हा मग तू इथं गेलता आपल्या रेल्वेचा पूल आहे खाली, रेल्वेच्या पुलाखाली भाऊनी गेलता डायरेक्ट. गेला काय मग? हा त्याला डायरेक्ट सापळा करून आणलाय उचलून डायरेक्ट. चुप परमनंटचं पोरगं होतं ना रे? परमनंट नाही मग इथं तो लोनचे काम करायचा तो. हा का? कमी ना कमी तो 2.5-3 लाख रुपये महिना कमावायचा तो. मला असं वाटत त्याच्यात घुसलं का लगेच पैसे बनतील, लगेच करोडपती. काय मार्केट मध्ये काय 5 वर्ष झाले करून राहिलो मी, काय अजून कळाला काय झालं मार्केट मध्ये. तो नाही म्हणत रे, लोकांचं म्हणतो. हा आता कोणाला वाटणार रे की स्कीम आहे काहीतरी की 1 दिन पैसा लागाव 25 दिन दे डबल. 25 दिन में पैसा. ते जेव्हा जातात ना कळून येत नाही, पण माणूस साधा जगा झिरवायला लागतो का गेल्या वागतले ते आईला आपण जे केलंय का त्याला पाचणार. आणि हे व्यसन तू सांगतो दारू आहे का, दारूपेक्षा वेग करायचं नाही. दारूला काय करतो असं व्हायचं नाही. तुला ना एक्सपिरियन्स काय आहे थोडा फरमाय 10-15 गेलेले नंतर ना डोकंच नाही लावलं. अरे 10-15 इथे काय गाई. माझ्या कंपनीचं 1 महिन्याचं पेमेंट आहे रे मित्रा, ते 15. मग मला मी काय लाखात रोज मी लोक काय मला किती तळतळ आले असं मग 1 महिन्यात गेलं. अरे पण ती हळूहळू घालता ना माणूस, 1 डे पण घालतो ना. आता अरे 1 टाइम आणखी घातली होती त्याला वाटलं जाणार मग
पण त्या गोष्टीसाठी पण आहे ना काय अभ्यास आणि तू करायला सांगतो लागतो. त्या भावाने वन बँकेत आम्हाला तो अंदाज किती? माहिती होती तिकडे हायकोर्टचं काढायला हा. तरी माझ्या समोर ते 1 का 2 मिनिटात त्यांनी मला वाटतंय 49,000 मिनिटं काढले. हा का? तो त्याला जॉब बसला त्याला हम्म. कारण डायरेक्ट म्हणलं तू उचल घरी जाय मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ करून टाक परत झेंझट वर नको करू. हम्म. पण ते काय आले पण ते टिकलं पाहिजे ते आले पण गेले पण ते मार्केट बंद केलं बरं ट्रेनर केलं का? बसा ना त्याची नाही अवस्था सेम होती नाही का? तो कर्जात मी कर्जात आणि कर्ज माहिती का हा आणि मॅटर काय होता तो पण आहे ना जास्त नव्हतं लगेच 1000 2000 3000 लेतले नाही का? कधी ते लॉकडाऊन मध्ये का लॉकडाऊन मध्ये नाही आता 22-23 याच्यात. हा आता साईज कमी केली ना यांनी सेबीनी ना साईज कमी केली मला 15 बँक निफ्टी गेलता आणि 25 का 30 निफ्टीच होता हा बरोबर राईट त्याच्यात जमला त्यावेळेस आहे ना त्यावेळेस पण ते करायचं डेंजर रे डायरेक्ट 1000-1200 काढूनच घ्यायचं नाही का 2-3 हजाराचे याच्यावर. 1000-1200 हा 1000-1200 एकदा काय केलं त्याच्यात पैसे नव्हते आणि मार्केट पाहत होतं मार्केटले बाहेर चालू होतं त्याला मित्राला फोन केला त्याच्याकडून 500 घेतले 500 द्यायचे होते शेअर घेतले 500 डायरेक्ट 500 काढले होते त्यांनी. 500 डायरेक्ट 500 500 म्हणजे 2 दिन में पैसा डबल हा. चांगली स्कीम होती राव. आणि फॉरेक्स मार्केट वगैरे तो ना हा 800-900 त्याच्यातून गाडीतून. हा का? पण त्याचं काय होतं माहितीये का त्याच आता पैसा त्याचं काय होतं आता पैसा म्हणलो प्रत्येकाच्या अंगात हावरटपणा राहतो. अरे आता खाना काय सांगा तुला अवघड विषय जे आहे ते बरं आहे बघ हा द प्रोफेशनल लुक ओके जरा चिबूक तो असल्याने व्हायचं. तू करतोय का सरळ खाली बघ ओके चला सर कसा वाटला आपल्याला हेअरकट मस्त झालं मस्त झाला ना तुम्हाला पाहिजे झालाय हो झालाय ओके ना मस्त मध्ये आणि बेड वगैरे मस्त झाली तुम्हाला प्रोफेशनल मध्ये गेला आपण तुमच्या अकॉर्डिंग आपण केस जरा कमी पण नाही केले मिडियम मध्ये शॉर्ट केलेले ठीक आहे आणि आपण डिटेन केलं कसं वाटलं मस्त वाटलं मस्त वाटलं आणि किती रुपयात आपण तुम्ही डिटेन केलंय 200 रुपयात ना तर तुम्हाला आपण 200 रुपये डिटेन करायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करा ठीक आहे चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद